या तुम्ही काय होत नाही या गुड I shall give my parents. कमांडो मग जरा बॉल हातात दे ना आजाद नमस्कार मित्रांनो, स्वागत असा तुमचं नवीन व्लॉग मध्ये. मी आज असं आंबोलीक सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोलीमध्ये थंयसर ह्या आर्मीचा जो स्कूल असा ना थंयसर मी आज पूर्ण डे स्पेंड करतलोय आणि ह्यांचो पूर्ण जो दिवसाचो शेड्यूल असता पूर्ण त्यांच्याबरोबर जगतलंय मी. कसे स्टुडंट उठतात, कसे स्टुडंट त्याच्यानंतर काय काय करतात, पूर्ण ॲक्टिव्हिटीज वगैरे आम्ही आज करतलो. डे स्पेंड इन आंबोली सैनिक स्कूल अशा ह्या व्हिडिओचं नाव होताला. तर बघूया, मजा येतली. कसे स्टुडंट प्रिपेअर होतात, काय काय करतात, पूर्ण डेमध्ये काय काय ॲक्टिव्हिटी होता मी सगळं तुमका ह्या व्हिडिओत दाखवतलं आहे. ही व्हिडिओ तुमका बघूची असा, आर्मीमध्ये जाऊ इन्स्पायर जर असतात तर ही व्हिडिओ नक्की बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमका कळतला लास्टपर्यंत काय होता. तर आता सकाळचे 5:30 वाजले असत, मुलं हॉस्टेलमध्ये जस्ट रेडी होतात. आम्ही तर सर जाऊया आणि बघूया कसा काय असतं. नमस्कार सर आपलं नाव आणि सर पोस्ट सांगा प्लीज. माझं नाव सतीश बाबू आहे. हां. मी या ठिकाणी कोच म्हणून आहे, हॉस्टेल इन्स्ट्रक्टर म्हणून आहे. हॉस्टेलमध्ये मुलांसोबत राहतो. अच्छा, आणि आपण सर? माझे नाव अनिकेत विलास पाटील. हां. मी इथे ॲज अ कोच म्हणून आहे आणि मी इथे इन्स्ट्रक्टर देखील आहे आणि इथे मुलांबरोबरच हॉस्टेलमध्ये राहतो. सो आता आम्ही हॉस्टेलमध्ये असो, मुलं जस्ट रेडी होतं सर. सर आम्हाला जरा दाखवा सर, बघूया कसं काय प्लॅनिंग असतं. 5:30 वाजलेले असतात सकाळचे. हे बघा. हा सर कुठचा ड्रेस म्हटलात तुम्ही? हा कॉम्पॅक्ट ड्रेस आहे, अच्छा. जंगल ड्रेस. हां या ड्रेसवर मुलं व्हॅली क्रॉसिंग, ऑब्स्टिकल असेल, पीटी असेल, हां. ट्रॅकिंग असेल, हां. या सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हिटी डे असतो त्यावेळी हा ड्रेस घातला जातो. अच्छा. आणि यावर सगळ्या गोष्टी या ड्रेसवर करतात. ओके. आणि हा ड्रेस सर? हा पीटी ड्रेस आहे. हं. मॉर्निंगची जी पीटी होते हं. ती या ड्रेसवर केली जाते किंवा आमची जी प्लेइंग होते त्यावेळी मुलं वेगवेगळे गेम खेळतात त्यावेळी या ड्रेसवर मुलांना आम्ही खेळायला सोडतो. ओके. आता मुलं सगळी रेडी झाली ना की 6:30 वाजता सगळ्यात पहिले आहे सर हॉस्टेलच्या एरियामध्ये प्रेयर होतली, ती करतली. त्याच्यासाठी आता सगळे मुलं गॅदर होतले. सर येतं सर, आता तुमका दाखवते सगळे इली काय. आता हे बघा 6:30 वाजता गेलेत आणि सगळे स्टुडंट ना हे सर प्रेयर करू जमा झाले. तर दाखवते सगळे कॉस्ट्युममध्ये असतात बघा, सगळे ड्रेसमध्ये आहेत प्रॉपर. Last 9. 252, Brand 49. Red Dome, no 6. आता सर प्रेयर सगळी झालेली आहे यांची, समजला. आणि आता जस्ट उजवाडाक लागला असा आणि आता सगळे स्टुडंट पी टीसाठी चालले असत. पी टीमध्ये सगळ्यात पहिली माझ्या मते हे रनिंग करतले. बघूया, थंडी वाजता थोडी आंबोलीक, एवढी पण नाही ठीक असा, बट डिसिप्लिन आहे सर माका खूप आवडतं आहे सर. म्हणजे मी कालच रात्री इलेलं आहे, काल शूट नाही करू, पूर्ण फिरान वगैरे बघितलं आहे. आज सगळं शूट होताला, पण बघूया. मी सुभेदार शिवराज पवार, रिटायर्ड आर्मी. मी इथे सैनिक स्कूलमध्ये मागील 5 वर्षापासून कार्यरत आहे. इथे मुलांना डिफेन्स स्टडी, ॲडव्हेंचर ट्रेनिंग, फिजिकल ट्रेनिंग हे मी त्यांना देतो आणि इथल्या मुलांना आर्मीसाठी प्रिपेअर्ड होण्यासाठी सक्षम करतो. ओके सर. आता पी टी चालू झालेली आहे. किती राऊंड होतले सर? 5 राऊंड पूर्ण 5 राऊंड एका ग्राउंडला? एका ग्राउंडला 5 राऊंड. ओके. तरी केवढा मोठा ग्राउंड आहे हा आपला 400 मीटरचा प्रॉपर ट्रॅक आहे. अच्छा. तर आपण स्टार्टिंगला पहिले 5 राऊंड घेतो. 4×5 = 2 किलोमीटर होईल. होय, 2 हां? किलोमीटर 2.5 किलोमीटर स्टार्टिंग. येस येस. ओके. सगळे स्टुडंट धावतात पूर्ण, काय दमतात थोडे? पूर्ण 5 राऊंड करतात, कंपल्सरी केलेच पाहिजे. अच्छा.
मध्ये 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 रनिंग असते, रनिंग पण असते. त्यावेळी 10 राऊंड 12 राऊंड म्हणजे 5 किलोमीटर रनिंग, 7 किलोमीटर रनिंग अशी फक्त रनिंग घेतो आणि वॉर्मअप घेतो. अच्छा. आणि त्यानंतर एक दिवस मध्ये आता नॉर्मल रनिंग 5 राऊंड आणि पीटी. पूर्ण पीटी घेतलं त्यामुळे दमतात म्हणून रनिंग आणि पीटी घेतो. ही पीटी चालू असा. टोटल हे 5 राऊंड मारतले थंयसर आणि तोपर्यंत हयसर ऑब्स्टिकलसाठी ना ह्यांची वॉर्मअप चालू. आम्ही तुमका दाखवतो हे बघा. हयसर तुम्ही एक कॉमन गोष्ट जर ऑब्झर्व केलात ना तर डिसिप्लिन पूर्ण सगळे फुल डिसिप्लिनमध्ये असतात. तसे टीचर पण लूज सोडणार नाही त्या स्टुडंटला, कारण हा जा वय असता ना, लहान वय असतात तेव्हा ग्राइंड होणं खूप महत्त्वाचं असतं. एकदा ती त्यांना सवय लागली, एकदा डिसिप्लिनमध्ये बसते, एकदा सकाळी 5:30 म्हणजे 5:30 उठायची सवय लागली ना की लाईफ टाईम राहू लागा. त्यामुळे आणि स्टुडंट डिसिप्लिन आणि विषय काय हा, एक क्लासरूममधलं जर एका स्टुडंटने मिस्टेक केली तर पनिशमेंट सगळ्या क्लासला होता. पनिशमेंट म्हणजे काय, पूर्ण ग्राउंडला राऊंड मारूक लावतले. त्यामुळे ते पुरो क्लास त्याका मिळून सांगतले की तू मिस्टेक केले म्हणून आमकां पनिशमेंट भेटली, नेक्स्ट टाइम करू नको. आणि कोणच मिस्टेक करत नाही म्हणून. ह्या डिसिप्लिन ना आर्मी स्कूलमध्येच बघूक मिळतं. आम्ही आता शिकलो मराठी शाळेत वगैरे ना, आमकां मिसिंग होता. 7 वाजलेले आहेत, रनिंग झालेली आहे आणि आता पूर्ण पीटी चाललेली असा. सर पूर्ण ट्रेनिंग देत असत, कसं कसं काय काय करायचं इन्स्ट्रक्शन देत असत आणि सगळे पीटी करतात. हे बघा. अभी सिटअप्स होंगे, काउंट के साथ एक साथ करोगे. हाथ को लॉक करो. ओके 1 एक साथ 2. हे आता पीटी चालू हा आणि हयसर ना वॉर्मअप चाललेला असा. ऑब्स्टिकल वगैरे आता हे क्रॉस करतले त्या तुमका दाखवते. आता ना हयसर वॉर्मअप चालला असा. मी पण जरा सरांबरोबर वॉर्मअप करते, थोडा जमता तर बघूया. रिलॅक्स, कमर पर हात, लंबा सांस ले लो. चाल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. आता ऑब्स्टिकल सुरू होतले तुमका दाखवते. पहिली ना एक राऊंड होऊन दे, त्याच्यानंतर सेकंड राऊंडला मी ट्राय करते. माका जमता तर बघूया. चल रेडी स्टार्ट. बघूया ना. वन एक्स असा ना. तू जरा फ्रेमच्या बाहेर होतेस. हा बोला नको आता, बोला नको काय व्लॉग मध्ये. वरून खालून येऊन परत जायचा. ह्यो करू शकते मी, तो करू कसं विषय. पूर्ण लांब शर्ट घालू काय होता. ठीक आहे, नो इश्यू. थर्ड वन लॅटरल स्टोन असत, क्रॉस करायचे. हे काय जम्प. अच्छा ये धाव धाव. अच्छा वॉल जम्प. पाय ठेवता नाही, डायरेक्ट जाऊचा. समजलं. ठीक आहे, बघूया. ये अरे वा. पुढे 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 पुढे. टार्झन स्विंग म्हणतात ना. बघूया.
गेला पाहिजे रो. पहिला ट्राय मध्ये कुठला ही जरा हात कमी आहे का? हे बघा हा एवढा आला पाहिजे. पाय क्लोज करा फक्त. या तुम्ही काय होत नाही. या गुड. आले बजाव. किया है पहली बार किया. हा क्रॉस करायची. क्लोज करायचं. अच्छा. जंप पण करू शकता. जप पण करू शकता. हा टनल. हे आता कॉम्पिटिशन ह्याच्यात असतं तेव्हा स्पीड वर हो स्पीड वापरू. मग जो फास्ट करेल तो. हो मग त्याला टायमिंग असतं. टायमिंगला लावलं की तरी साधारण किती टाइम लागतो? ह्याला आमची मुलं 8-9 मिनिटात करतात. फुल फुल 8-9 मिनिट. कारण ती टीम वर्क येते. एखादा पाठीमागे राहिला मग त्याचा टाइम तो स्पेंड झाला. तो मग टाइम वाढला त्याचा. म्हणजे पूर्ण टीम वर पूर्ण असतं? टीम वर असतं. अच्छा. एक बॅच ने केला पाहिजे. एक त्यातला batch ने एक केला. जरी राहिला हा. तर पूर्णचा टाइम बिघडला. बिघडला. बरोबर. कारण हा कसा आर्मीचा म्हणजे हा. ग्रुपचा विषय ग्रुपचा आहे ना. विषय. एकटा इंडिव्हिज्युअलचा काही नाही नाही. नाही. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये काय बघितलं जातं की टीम वर्क बघितलं जाते. एखादा विद्यार्थी एखादा स्टुडंट पडला, कॅडेट पडला, त्याला हे कसे कॅरी करतात, कसे आणतात त्याला, हा बरोबर. त्याच्यावर हे आहे कॉम्पिटिशन त्यांचं. मग ते कोण विन होतो, कोण काय होतो त्याच्यामध्ये आहे. मंकी रोप आहे. माकडांसारखा चढायचा. या साईडने चढायचं, त्या साईडने उतरायचं. हे दुसऱ्या राऊंडला राहतील ना? हो हो. म्हणजे एनर्जी नाही ना संपणार. तेवढे आहे त्यांच्याकडे. तेवढं यांच्याकडे करून घेतलेलं आहे. दुसऱ्या राऊंडला रील साठी करतो. का? म्हणजे ते मी आणि स्टुडंट बरोबर थोडं कंपॅरिझन आहे. मजा येईल जरा ऑडियन्सला. होणार होणार. मारा हे मारा. हा गुड. शाबास. हा पाय अल्टरनेट चेंज करतो. असे. हा अरे बापरे. घरघरला काय म्हणतात? ह्याला पायडर नेट म्हणतात. सिटीवरनं लॅडरवरनं चढायचं आणि त्या नेटवरनं खाली कंट्रोल करत यायचं. कंट्रोल कर. हा आता बघा तुम्हाला दिसेल का? हा पुढलं अजून काळी पकड रे. हा अरे बापरे. अरे तो बापरे. नेक्स्ट कंट्रोल मार पुन्हा. पकड त्याला. मार कंट्रोल. काय होत नाही. मार चल. 8वीचे स्टुडंट होते. फिजिकल फिटनेस मा 8वीच्या स्टुडंटची. 650 धावत येऊन एक क्रॉस करणार. डायरेक्ट जंप. डायरेक्ट जंप. ओके आधी चला. कम ऑन. एक रे. सिंगल. तर ट्रॅव्हल ट्रेंच आहे. त्यातनं मुलं ट्रॅव्हल करून म्हणजे जर लढाईच्या वेळी गोळ्या चालल्यात तर जमिनीला पकडून खरं चालायचं. पुढे कसं व्हायचं त्याची ही ट्रेनिंग. स्टार्ट. बरं अजिबात दिसतं कामाने काय. टायगर जंप आहे. म्हणजे तो छोट्याशा गोळ्यातनं कसं जंप करून बाहेर पडायचं ते आहे. बघूया. स्टार्ट. हे मी ट्राय करून जमतं तर. हे कमांडो जंप लास्ट. लहानपणापासून मुलांना शिकवला जातं त्यांचा कमांडो व्हायचा आहे ना. मग हे आता 7वी 8वीची परत म्हणजे एवढी एनर्जी आहे ना ह्यांच्यात. मजा येईल. ऑब्स्टिकलची पूर्ण ट्रेनिंग झालेली असा. साधारण 8:15 वाजले सर. पूर्ण हे बघा तुम्ही बघू शकता.
8वी 9वीचे स्टुडंट असत. फुल कमांडोची ट्रेनिंग सर चालू आहे. ह्याच्यानंतर आता नाश्त्यासाठी चाललो आम्ही. ठीक आहे, त्याचा नाश्ता करूया आणि नंतर पुढचा शेड्यूल मी सांगतो. आता ऑप्टिकल रूम वगैरे झालं ना, हे सगळे म्हणजे फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून लंचला आहे, ब्रेकफास्टला आहे. हा आता स्कूल युनिफॉर्म आहे ना. ओजी काय म्हणतात? ओझी म्हणजे अच्छा ऑलिव्ह ग्रीन म्हणून. अच्छा ओके ओके. आता पूर्ण ब्रेकफास्टसाठी सगळे जमलं आणि नाश्त्यामध्ये इडली चटणी असा. सो मी पण आता स्टुडंट बरोबर बसते जरा. माझ्या कारण स्टुडंट लाईफ थोडी एन्जॉय करूची आता. मेमरीज असतात माझे खूप लहान असताना. आमचा ह्या मिस झाला सगळा. सैनिक हॉस्टेलमध्ये मी 6 महिनेच राहिलो सर. तर मग आता जगान घेतं. तू किती तयार? 9वी. आता एक्झाम आहे तुझी? नाही ना. आता ह्याच्यानंतर काय प्रोग्राम? स्कूल किती ते किती? 9 ते 1:30. ओके. आमचा आता नाश्ता झालेला असा पूर्ण आणि स्टुडंट आता पूर्ण असेंब्लीसाठी उभे राहिलं सर. आता राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत, प्लेज आणि प्रेयर वगैरे होतं आहे सर पूर्ण ग्राउंडवर. आणि स्कूलच्या युनिफॉर्ममध्ये असत हे सर सगळे. तुम्ही युनिफॉर्म बघा पूर्ण टॉप टू बॉटम शूजपर्यंत किती पॉश किती क्लीन असत ते बघा. राष्ट्रगीत झालेला आणि आता पूर्ण आता प्लेज चालू होता बघा. दाखवते. I shall give my parents, teachers, and all elders respect, and treat everyone with courtesy. To my country, and my people, I pledge my devotion. Block position. My first question is, who was the first man to swim across the English Channel? Mir Sen. Yes, right answer. It is Mir Sen. My second question is, who was the first Indian to win Nobel Prize? Rabindranath Tagore. Yes, right answer. It is Rabindranath Tagore. जशी तुम्ही बघितलं ना तर मी व्हाईट ड्रेसमध्ये होतो आहे. प्रिन्सिपल सरांनी माका असेंब्लीसाठी ट्रॅक सूट ना ट्रॅक सूट दिला. दिसतंय ना चांगलं? ठीक आहे होय ना. थँक्यू सर. आता काय नेक्स्ट? आता आपण ड्रिल घेणार आहोत. अच्छा. तर आता तुम्हाला ड्रिल कसं होतं सैनिक स्कूलमध्ये हां. याचं डेमॉन्स्ट्रेट होईल. असेंब्ली कंप्लीट झाली सा आता ड्रिल होतली. ड्रिल म्हणजे काय असतं? मार्च पूर्ण करतले, झेंड्याकडे येऊन सॅल्यूट वगैरे करतले. ठीक आहे ना. आता बाकीचे स्टुडंट गेले असत कारण स्कूल टायमिंग झाला असा. आता तुमका ड्रिल दाखवते मी. Parade, Sach. Taine, Sach.
कडे जातले सगळे आणि ते सर सॅल्यूट मारतले. बघा डिसिप्लिन बघा आणि सिंक मध्ये किती चालतात बघा. झाली ना कम्प्लीट सर? हो झाली कम्प्लीट. ओके. आता व्हॅली क्रॉसिंग हां ह्यांचं झालं. यांचं झालं. व्हॅली क्रॉसिंग करून नंतर फायरिंगला येऊया. हां नंतर अकॅडमिक क्लासचं, नंतर IT लॅब. ते नंतर घेऊया. आता पहिली व्हॅली क्रॉस. Valley crossing. येस चला. हे आता हे व्हॅली क्रॉसिंग होणार आहे. म्हणजे दरीमधनं 2 पाड्या त्यामधनं दुसऱ्या पाडीवर कसं जायचं, ज्याच्यामध्ये ब्रिज नसेल काय नसेल तर ह्यावेळी आम्ही व्हॅली क्रॉसिंग म्हणजे आर्मीमध्ये याचा प्रयोग करतो. त्याच्यासाठी कॅरेबिनर लागतात, झुमर लागतात. आता त्या मुलाला त्या कॅरेबिनरमध्ये सीट हार्नेस त्यांनी अँकर केलेला आहे. आता वरून ते त्याला सोडलं जाईल आणि इथं त्याला पकडलं जाईल. इथं त्याला मग तिथे लँडिंग होईल. आणि हे कितवीचे स्टुडंट आहेत? हे आता 6वीचे स्टुडंट आहेत. वा क्या बात आहे. वाटतं इझी वाटतं पण लक्षात ठेवा कारण 6वीतलो त्याचा एज किती असताना तुमका माहित आहे. आता 6वीतले स्टुडंट ह्या करत असत. आता ना मी वर चाललंच आहे सर, तर माका पण करूचा आता बघूया काय मजा येतं. तर व्हॅली क्रॉसिंग म्हणजे ह्याच्या पहिले मी केलेलं आहे देवगडला. दिस इज सेकंड टाइम. हे बघा असं चालतं. आता मी ट्राय करतो. आता सध्या हार्नेस बांधतो सर, थोडा दगदग होता पण मजा येते. मी केलं आहे ना. ठीक आहे बघू. आता माझा नंबर हा. हेल्मेट वगैरे घालून पूर्ण झालं आहे रेडी मी. बघूया इकडे वर राहू. मोबाईल सुटता नाही बस. खाली राहू असं ना. खाली 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 कर म्हणजे ओके. क्या जाऊन दे फास्ट. कमांडो वा. थँक्यू. झालं आपला. आता आम्ही जरा क्लास चालू झाले सर स्टुडंटचे. थंय आतमध्ये जातलो आणि तुमका थोडाफार दाखवतं. आणि हयसर ना आर्मी किंवा नेव्ही किंवा एअरफोर्सला भरती वगैरे करूची असली ना तर प्रॉपर गायडन्ससाठी हयसर पूर्ण ह्या लावल्यास आणि बॅनर त्याच्यावर बघून ना पूर्ण तुम्ही त्याची ट्रेनिंग घेऊ शकता. हे बघा 9th क्लास आहे बघा आणि टीचिंग चालू आहे पूर्ण. Good morning, boys. Today we are going to see smallest to the largest forms of living organisms. here are some. आता तुम्ही सर प्रत्येक क्लासरूममध्ये गेलात ना तर बघताला सगळीकडे डिजिटल बोर्ड असतात सर. म्हणजे चॉक आणि ब्लॅकबोर्ड वगैरे वापरत नाही. प्रॉपर टीचिंग केली जातं. त्यामुळे ते सर ॲक्च्युली यूट्यूब किंवा वॉट एव्हर सगळीकडसून इन्फॉर्मेशन घेऊन ना ते शिकवतं. म्हणजे बघा ॲडव्हान्स झालेला असायचं सगळं. हे बघा You have to write here. The AP is. ही आता कॉम्प्युटर लॅब असा. कॉम्प्युटर लॅबमध्ये बघूया काय चाललं. नमस्कार सर. सर इकडे काय काय शिकवलं जातं? इकडे 8वी ते 8वीच्या मुलांना 6वी ते 8वीच्या मुलांना आम्ही बेसिक कम्प्युटर्स आणि MS ऑफिस मध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट हे शिकवलं जातं. 9वी 10वी 8वीच्या मुलांना कोडिंग पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. C प्रोग्रॅमिंग आणि HTML प्रोग्रॅमिंग. ओके. आता आम्ही सेकंड फ्लोअरवर येलो सर. खाली सगळे क्लासरूम होते ना. पैसा आता सगळे लॅब असतात. फिजिक्स लॅब, केमिस्ट्री लॅब, बायोलॉजी लॅब. केमिस्ट्री लॅबमध्ये टीचिंग होतं. माझ्याकडे प्रॅक्टिकल काहीतरी चालू असतं.
is called petri dish. Another type of the same one. Petri dish. So size and shape will be different. तर आता केमिस्ट्री फिजिक्स लॅबमध्ये सध्या स्टुडंट आहे. केमिस्ट्री लॅब आपण बघितली. त्याच्या बाजूला 11th क्लास पण चालू असा. For example, see here, CH3, CH2, CH2, CH3. आता पूर्ण आम्ही क्लासरूम, लॅब, केमिस्ट्री लॅब, फिजिक्स लॅब, कॉम्प्युटर लॅब, बायोलॉजी लॅब सगळे लॅब फिरान दिलो. आता बॅक इन ॲक्शन माझो फेवरेट विषय. आम्ही आता हँडबॉल खेळतलो थोडा. मी जे म्हाका लहानपणापासून वाटतं त्यांना माहीत आहे की मी स्कूलमध्ये हँडबॉल वगैरे खेळ आम्ही गेलेलो स्टेट लेवलपर्यंत. सो आता जरा खेळ बघा. हँडबॉलची टीम असाईन झालेली आहे. सर तुम्ही पण खेळणार? मग मी कुठच्या टीममध्ये? मी यांच्या खेळू बघूया. मग हँडल करा. मग येणार नाही जास्त. आता ही टीम जरा टफ वाटता म्हाका. आणि हे 9वीवाले आहे. बघूया बघूया. मग जरा बॉल हातात दे ना. दहा मिनिटात आलं सर. एवढं एक्झॉस्ट झाले ना मी, म्हणजे सवय तुटली. शाळेत असताना खेळायचो जाम. हे 11वीच्या ते 9वीच्या आमका हरवलं ना. आम्ही एकच गोल मारलो. त्यांच्यानी 4 का 5 मारले. बट गुड गेम. सर पण हँडबॉल प्लेअर होते. सर 2007 पासआउट 10वी आणि मी 2011. शिरोडकर सर ज्यांनी आम्हाला शिकवलं ना. तर मी डेगव्यात होतो आणि सर पांढराज हेमराज बांधकामध्ये. तुम्हाला कोण शिकवायचे? मला पहिले धुरी सर होते. हां, कमलेश धुरी सर. त्यानंतर नंदू नाईक सर. अच्छा, नंदू नाईक सर. तर आता आम्ही जरा जुने दिवस आठवून जमता तर बघतो. या सर. पेनल्टी शूटआउट वगैरे गेले जरा सरांबरोबर. खूप भारी वाटला. म्हणजे 2011 नंतर 2026 डायरेक्ट खेळले. जुने 8 दिवस आठवले. शिरोडकर सर आमका होते शिकव. त्यांची आठवण येते. तर आता हँडबॉल सगळं झालेला. आता नेक्स्ट स्पोर्ट असा हॉर्स रायडिंग. मी आयुष्यात अजून एकदा पण हॉर्स रायडिंग करूंक नाही. दिस इज द फर्स्ट टाइम आय एम डुईंग इट. हॉर्स दाखवते तुमका बघा. वा, अरे बाप रे. ॲग्रेसिव्ह आहे रे. नाही ना, अजिबात नाही ना. लात वगैरे मारता नाही ना? हात लावू शकतोय. काय नाव? आझाद. आझाद. आझाद नाव आहे. फर्स्ट टाइम हा मी हॉर्स रायडिंग करतो. मी आता बसतोय फर्स्ट टाइम वर. होपफुली आता साथ देऊन दे. आझाद होय. आणि पहिली चलतच वर. हा, आता धरायचा खोय होय. आता माका सांगतो, धावताना पायावर उभ्या राहायचा ना. हा, म्हणजे नाहीतर गचके बसतो.
जबर किती स्पीड असतात याची टॉप कशी धावला 40च्या वर जातो होय ना 40-50च्या वर आरामात एवढं डेंजर आणि एवढं भारी वाटतं ना तसं ट्रेंड होतो म्हणजे ह्यो एकदम ॲग्रेसिव्ह नाही चांगला थँक्यू हॉर्स रायडिंग झालेली आहे आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी रायफल शूटिंग क्या बात आहे एक ॲक्टिव्हिटी झाली का दुसरी हो तुम्ही साईड लावा पोझिशन ले लो ही आहे .22 रायफल ह्याच्यात आपण फायरिंग करणार आहोत आता ह्याचे काही हिस्से आणि जे पार्ट्स आहेत त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सगळ्यात पहिला हा बट आहे बट प्लेट ट्रिगर गार्ड ट्रिगर फोर हँड गार्ड इथं आपण राईट हँड किंवा जो लेफ्ट आहे तो लेफ्ट हँड पकडतो हे बॅरल हे फ्लश हेडर आणि हे चेंबर आहेत हे ह्याच्यामध्ये एक नोब आहे दिसतो हा जो कट आहे आणि हा जो एक नोब आहे त्याला टार्गेटच्या मध्याला मिळवायचं आणि श्वासला आपल्या श्वास घेताना कंट्रोल करून त्याला हळूच भरलेला आहे ह्याप्रमाणे स्टँडिंग पोझिशनमध्ये आपण फायर करत असेल तर हे पोझिशन होणार आपलं एम पकडून काय करायचं हळू ट्रिगर प्रेस करायचं आता आपण करणार आहोत ते लाईन पोझिशन लेईंग पोझिशन आणि आता सर लेईंग पोझिशन ना हा लेईंग पोझिशन आणि हे आता टार्गेट किती लांब आहेत 10 मीटर ना येस ठीक आहे पोझिशन बघा माझं कसं आहे राईट हँड राईट लेग आणि टार्गेट एक लाईनमध्ये पाहिजे आणि हा डावा पाय जेवढा होईल तेवढा फैलेला पाहिजे इथे आणि पोझिशन घेताना रायफलला पकडताना हा जो डावा हात आहे तो फोर हँड गार्डवर उजवा जो हात आहे तो हा पिस्टल ग्रिपवर एम करताना गोळी फायर समजलं बसला सर टार्गेटवर हो बसा बघू शकतो हां बघा दाखवा जरा अच्छा असा होता हां समजलं आता सरांनी जरा ट्रेनिंग दिली आहे आता मी पण ट्राय करू ना करा ठीक आहे मी करते ट्राय बघूया लेईंग पोझिशन तर दाखवा ना तसं चुकलं का पोझिशन घेतो काय बरोबर आहे ठीक आहे ही याला सपोर्ट देऊ ना हो खांद्याला हां आणि हा जो कट आहे हां हां सेंटरला मिळवायची समजलं ट्रिगर प्रेस करायचं ठीक आहे समजलं रोल चालू आहे ना रे बसला आहे बघा बसला ना बघा बसला फर्स्ट मारा अजून आहे सेकंड बेस्ट माझा आहे कशी कशी ना ओके आला ना बाटली दिसा होया ती बघ ती दिसता बाटली ए ए दिसता का ती आता पडली तर मजा येते ती समजा घ्या आता एअरगन फायरिंग झालेली आहे आम्ही टार्गेट थोडे तर केले सरांनी आम्हाला शिकवलं कसं काय करायचं ते ठीक आहे आता आपण नेक्स्ट स्पोर्टवर चाललो परत 11:15 वाजले दुपारचे आणि आता हॉकी बघायला चाललो आहे आम्ही हे सर कितीचे स्टुडंट आहे कितवीचे हे 7वी 8वी आणि 9वी 7वी 8वी 9वी ठीक आहे बघू टीम रेडी गोलकीपर रेडी असत आता बघूया ही गेम कशी होता आता मी लहान असताना वगैरे ही नाही खेळत केव्हा त्यामुळे माझा संबंध आहे ना स्टिक वगैरे पायार मारलं मी तर वांदे होती म्हणून मी फक्त बघते आता काय कसं करतात ते कारण हे का आता गोलकीपर वगैरे का फुल गार्ड लागतं त्याला ह्याच्या हँडबॉल सारख्या नाही हा विषय तो रेडी
सर हा किती मिनिटाचा असतो युजली गेम? हा 35 म्हणजे 35 मिनिटं. टाइमचा ब्रेक परत 35. आता काय करतात, आता क्वार्टर खेळतात. आता जी म्हणजे आता जी हॉकी आहे म्हणजे फास्ट रेट झाले असल्यामुळे, कारण स्टँडर्ड गेम हा 35 असा आहे. अच्छा 70 मिनिटं. 70 मिनिटं. आता पेनल्टी शूटआउट होतो ना, प्रत्येक टीम मधनं 5-5 प्लेअर ना सर? कोण जास्त गोल मारता ते विन. बघू. हा, ही आता पेनल्टी शूटआउट चाललंय. त्याच्यात काय नियम असतो, 8 सेकंड मध्ये जाऊन गोल मारायचा इकडनं. आउट. रोलिंग. हा हॉकी सेशन झालेला, मी फर्स्ट टाइम ट्राय केलंय गोल मारू. मस्तपैकी पडलो सर. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? नाही, ट्राय मस्त होती, छान होती. होते ना, फर्स्ट टाइम खेळलोय. आणि शूज जरा ते ह्याचे लागतात, ग्रिप ग्रिपवाले लागतात. थोडे इकडे स्लीप होतं. हँडबॉल खेळताना पण तसंच होतं, स्लीप होतं. नो इश्यू. केव्हा तरी विन केव्हा तरी लॉस. ट्राय करणं इम्पॉर्टंट आहे आयुष्यात. मित्रांनो, आता मी गेट वर असं सगळे ऍक्टिव्हिटीज आमचे करून झाल्यात. आणि आता कसं असतं यांची प्रोग्राम, नवीन कोणतरी गेस्ट आले ना, तर हे स्टुडंट जे असतात ना, ते प्रॉपर सगळी इन्फॉर्मेशन देतं. तर माझ्याकडे हे असं स्टुडंट भेटलं, ते मला इन्फॉर्मेशन देतले. बघूया. जय हिंद सर. जय हिंद. May I start? येस. A cheerful afternoon to respected guests and all present here. I am Cadet Shreyas Parab from Class 6 going to brief you about our school. Sindhuru Sainik School, raised by Sindhuru District Ex-Servicemen Association in 2003 with an aim to induct the cadets to join Defence Force as an officer. The association is established under the leadership of our late founder president, Mr. P.F. Dantas, and the dynamic leadership of Honorable Patron Brigadier Sudhir Sawant sir. It has been a vibrant association and has contributed immensely and employment opportunities for the youth under the region provided by our founder president. It has been a matter of great pride that our founder president, Mr. P.F. Dantas, had been awarded the Jewel of India Award by International Institute of Education in New Delhi for his outstanding contribution in the field of education. Foundation Sonoma School, laid on 19 October 2003. Many eminent personalities attended the function. Actor Nana Patekar played an active role motivating the cadets. The school has classes from standard 6 to standard 12, following the state board syllabus. School provides a balanced curriculum for all our developments of our cadets. Students are hailed from all over India, including states like UP, Bihar, Rajasthan, Karnataka, Goa, Assam, etc. School name is given here. Jai Hind, sir. Jai Hind, sir. Jai. May I resume? Yes. I am Cadet Athar Angi from Standard 10. I am going to brief you about outdoor activities. In games and sports, we have established our domination at district level, and our school teams have participated in many sports at divisional level. In outdoor activities, we have events like martial arts, volleyball, malkham, exercise, kabaddi, lathi-ghathi, athletics, drill, etc. Adventure activities. Adventure activities plays an important and interesting curriculum in the training. Bar Shivaji loved it. Sir, we have few of these here. These are 6 feet deep, rifle shooting, battle obstacle, spider net, turn aquatic, valley crossing, vertical rope, trekking, etc. Cultural and social activities. The school is our first home, hence we celebrate all important festivals. We greatly relish the traditional feast. We have been introduced to disaster management training, spiritual and moral classes. We had a team of NDRF training us in first aid. We arrange cultural programs like Saraswati Pujan, Raksha Bandhan and many more. Two of our friends, Gaokar brothers, have saved the life of tourists drowning in the sea at Malwar. Last year, Colonel Vijay Kumar, CEO ADCI Pune, have visited our school for the guidance of ND exams and other competitive exams. From last 4 years, we have been arranging marathon competitions at Santari. We also arrange adventure camps for the school-going friends. Educational excursions. Every year we do visit historical places, military centers throughout India to make our students aware about our historical, cultural and scientific heritage through school picnics. As this year we have visited Kerala. In Kerala we have visited different places like Padmanabh Swami Temple, Thiruvananthapuram, Priyadarshan Science Planetarium, Thiruvananthapuram Zoological Park, Azimala Shiv Temple, Vikram Sarabhai Space Center Tumba, Jatayu Earth Center. Jai Hind, sir. Jai Hind. Okay. Good afternoon, boys.
You know, today here Viraj Vete is famous reel maker, an engineer, visited our school, and he have shoot various activities of the school for promotion. So let's thank him with a big round of applause. मराठीतच बोलतो आता, काल इंग्लिशमध्ये बोलतो. काल मी आलो, आज चाललोय, पूर्ण शूट केलं. मी पण एका वेळी स्टुडंट होतो. मला आर्मी स्कूलमध्ये तेव्हा जाण्याचा चान्स नाही भेटला, तर मी एका दिवसात ते जगून घेतलं. ठीक आहे ना. दुसरी गोष्ट, तिथे डिसिप्लिन खूप चांगलं आहे. मला खूप चांगलं वाटलं. मला जेवढे स्टुडंट ओळखतात किंवा याच्या पुढे ओळखणार, मला तुम्ही कुठे पण भेटा, मला ओळख दाखवा, मी तुम्हाला ओळख दाखवेन. काय मोठ्या भावासारखा तुमच्याबरोबर असेल. इकडे आर्मी स्कूलला डिसिप्लिनचं महत्त्व खूप आहे आणि ते मला इकडे फील झालं, ते मला इकडे दिसलं. प्रत्येक स्टुडंट हा खूप मेहनत करतोय, खूप हार्डवर्क करतोय. पुढे जाऊन भविष्य खूप तुमचं चांगलं आहे. इकडचे टीचर स्टाफ आहेत, जाहीर सर झाले, पवार सर झाले, गावडे सर झाले, तर सगळ्यांनी मला खूप कोऑपरेट केलं. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. आणि बाकी अशीच मेहनत करत राहा. पुढे जाऊन आपल्याला, आपण भारताचे भविष्य आहे एवढं लक्षात ठेवा. आता जी मेहनत कराल पुढे जाऊन तेवढं इझी होईल लाईफ. समजलं ना. इकडे स्ट्रिक्ट असले, थोडे स्ट्रिक्ट असले म्हणून असं समजू नका की ते मलाच टार्गेट करताय. तुम्ही सुधारण्यासाठी तुम्हाला टार्गेट करताय, एवढं मात्र लक्षात ठेवा. समजलं. मला ओळखणार ना पुढे बाहेर गेल्यावर, किंवा पण कुठे पण कोणी पण भेटलात, मला ओळख दाखवायची. मी सांगायचं फक्त सैनिक स्कूल मधला, मी तुम्हाला ओळख दाखवेन. चालेल. थँक्यू सो मच. परत मला चान्स भेटला तर मी नक्की येईल. खरंच खूप बरं वाटलं मला. मी खरं ते इमोशनल झाले जरा, आणि मला आवड आहे असली. थँक्यू. तर झालेला असं जरा, मी जरा इमोशनल झाला आता. फर्स्ट टाइम असं खूप बरं वाटलं आहे सर. आणि ही जर्सी आहे ना, माझं गिफ्ट दिला नाही पूर्ण स्टाफ, कायम माझ्याबरोबर ठेवतेलं आहे. आणि केव्हा येईल तर नक्की भेट देतेलं आहे. तुमच्या मुलांका जर चांगला शिक्षण देऊचं असत, चांगला फिजिकल फिटनेसवर लक्ष देऊचं असत ना, तर मी सांगते तुमका हैसर आंबोली सैनिक स्कूलला नक्की त्यांना ॲडमिशन द्या. समजला ना. ही व्हिडिओ मी हैसरच संपवत आहे. चला, थँक्यू. बरे रे बाप.